गणपती उत्सवासंदर्भातल्या आता काही बातम्या आपण पाहूया। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। पर्यायी मार्गांचा वापर करावा अशा सूचना वाहतूक विभागाने दिलेल्या आहेत। श्री गणेशाची प्रतिष्ठापना आणि मूर्ती खरेदीसाठी सुद्धा मोठी गर्दी होत असते। 27 ऑगस्ट पर्यंत त्यामुळे वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी या सगळ्याचा आढावा घेतलाय, आपण पाहूया। गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर पुण्यातल्या मध्यवर्ती भागांमध्ये रस्त्यांच्या वाहतुकीमध्ये काहीशे बदल आहेत ते पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत। शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये उद्या सकाळपासून आपण पाहिलं की बाप्पाच्या आगमनाची मिरवणूक आहे ती निघणार आहे। यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पासह इतर मानाचे 5 गणपती आहेत, त्यांच्या सुद्धा मिरवणुका आहेत ते याच मार्गावरून निघत असतात आणि त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती आप्पाबळवंत चौक असेल, त्याचबरोबर शिवाजी रस्ता असेल आणि कुमटेकर रस्ता असेल, या मार्गांवरची वाहतूक आहे ती उद्या बंद ठेवण्यात येणार आहे। पर्यायी मार्गाने वाहतूकदारांनी जावं असं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे। शिवाजी रोड, गाडगीळ पुतळा चौक ते गोटी भैया चौक आणि या दरम्यानचा मार्ग हा वाहन चालकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। याला पर्यायी मार्ग म्हणून गाडगीळ पुतळा चौकापासून संताजी घोरपडे पथ या ठिकाणावरून गेल्यानंतर वाहतूक जे पुणेकर आहेत त्यांना त्या मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे। दुसरीकडे शिवाजीनगरहून स्वारगेटकडे जाणाऱ्या जंगली महाराज रोड, त्याचबरोबर खंडोजी बाबा चौक आणि टिळक चौक मार्गे जावं असं सुद्धा आवाहन याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे। कारण शिवाजीनगरवरून येणारी जी वाहतूक आहे जी स्वारगेटच्या दिशेने जात असती, त्या दिशेला मध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा रस्ता आहे तो उद्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद असणार आहे आणि त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं सुद्धा आवाहन आता पुणे पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।